उत्तर प्रदेशमधून एक महत्त्वाची बातमी येते। अखिलेशनं सरकार चालवावं तर शिवपालनं पक्ष चालवावा असे आदेश देत समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम यांनी पक्षातील सत्ता संघर्षावर तात्पुरती मलमपट्टी केली आहे। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, ही मलमपट्टी पुरेशी असं वाटतं? खरं तर मलमपट्टी पुरेशी नसणार हे कालच स्पष्ट झालेलं आहे, कारण ज्या पद्धतीचे पवित्रे दोन्ही गटातून घेतले गेलेले आहेत त्याच्यावरूनच हे युद्ध आता अटळ आहे हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। आजची जी मीटिंग आहे ती समाजवादी पक्षाचं भवितव्य ठरवणारी मीटिंग आहे आणि या मीटिंगमध्ये मुलायम सिंग यांनी शिवपाल आणि अखिलेशच्या मध्ये एक प्रकारे तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। जसं आता तू उल्लेख केला की सरकार अखिलेशने चालवावं आणि पक्ष शिवपाल यांनी, पण हे इतका सहजासहजी नाहीये, कारण याच्या आधी देखील अशाच पद्धतीची जी आहे तो तोडगा तो निघाला होता। मात्र त्यानंतरही शिवपाल यांनी अखिलेशच्या गटाला दाबण्याचा त्यांची गळचेपी करण्याचे प्रयत्न सुरू केलेले होते। शिवाय आज जी मीटिंग मध्ये झालं, सुरुवातीला जरी हातमिळवणी झालेली असली तरी मुलायम सिंग यांच्या समोरच अखिलेश आणि शिवपाल मध्ये काहीशी खडाशिंगी देखील झाली, कारण शिवपाल यांनी एक आरोप केला होता की अखिलेश स्वतंत्र पार्टी बनवू पाहतोय आणि त्याला अखिलेशने उत्तर दिलं की अशा पद्धतीचा माझा कुठलाही इरादा नाहीये म्हणून। नेताजी सांगतील तोच माझा शेवटचा शब्द असेल असं अखिलेशने स्पष्ट केलेलं आहे। पण मुळामध्ये ज्या पद्धतीचं हे वॉर सुरू आहे ते पाहता तोडगा जरी आता काढण्याचा प्रयत्न होत असला तरी तो कायमस्वरूपीचा असेल असं मात्र काही दिसत नाही। प्रशांत, या सगळ्या घडामोडींवर नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। नेमकी ही पिता पुत्राची लढाई आहे तरी काय, त्यावर एक नजर टाकूया। अखिलेश यादव म्हणतात की मुलायम माझे पिता आणि गुरु आहेत, मी नवा पक्ष का काढू? तर मुलायम सिंग यादव यांचं म्हणणं आहे की मोठा संघर्ष करत पक्ष उभा केला, कुटुंबातील भांडणामुळे व्यथित झालोय। अखिलेश यादव यांचं म्हणणं आहे की तुम्ही सांगितलं असतं तर राजीनामा दिला असता म्हणत राजीनामा सादर केला। तर मुलायम सिंग यादव म्हणतात की मी अजूनही कमजोर झालेलो नाही, काही जण केवळ चापलुसी करतात, तुमच्या मनात नेमकं काय ते तरी मला सांगा, अखिलेश यादव म्हणतायत। तर मुलायम सिंग यादव यांचं म्हणणं आहे की युवा वर्ग माझ्यासोबत नाही असं समजू नका। अमरसिंगनं मुलायम यांच्या जवळ बसून त्यांचे कान भरले असा आरोप अखिलेश यादव यांनी केलाय। तर मुलायम सिंग यादव म्हणतात की अमरसिंग माझ्या भावासारखा आहे, शिवपाल अमरसिंग विरोधात ऐकणार नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। या सगळ्यामध्ये मुलायम यांच्या म्हणजेच शिवपाल यादव यांच्या गटात कोण कोण आहे त्यावर एक नजर टाकूया। मुलायम सिंग यादव, पत्नी साधना गुप्ता, मुलगा प्रतीक यादव, सून अपर्णा यादव, भाऊ शिवपाल यादव आणि पुतणे आदित्य यादव हे आहेत मुलायम सिंग यांच्या गटातले। आणि आता नजर टाकूयात अखिलेश यांच्या समर्थनात असलेल्या लोकांची यादी नेमकी काय ती। अखिलेश यादव यांच्या समर्थनासाठी आहेत पत्नी डिंपल यादव, काका रामगोपाल यादव आणि चुलत भाऊ अक्षय यादव।